नमस्ते मित्रांनो. चला तर मग वाचूया भैयासाहेबांचे पत्र. रेखा, तुझ्या पत्राने मला राग आला नाही. आपल्या घराण्याच्या इतिहासात जर काही बरे वाईट असेल तर ते कळण्याचा तुझा हक्क तर आहेच. तुला ते सांगण्याचीही माझ्यावर जबाबदारी आहे असे मी समजून चालतो. घराण्याचा नुसता पोकळ अभिमान बाळगून कसे चालेल? चांगल्याबरोबर वाईट त्याचीही जाणीव असायलाच हवी. आणि रेखा, बरोबर हाच विचार माझ्याही मनात येत होता. सर्व माहिती काढून ती व्यवस्थित जुळवायला वेळ लागला. हेच पत्राला उत्तर टाकायला उशीर होण्याचे कारण. आणि जी माहिती मिळाली तीही लिहिताना मला अतिशय खेद होतो. कारण त्या प्रसंगात गोवली गेलेली सर्वच माणसे चारित्र्यहीन, खुन्नशी व क्रूर वाटतात. तर मग वाच. मुख्य व्यक्ती त्र्यंबकजी आहे. त्याचे आपल्याशी प्रत्यक्ष काय नाते आहे ते मी तुला एकदम मुद्दाम लिहित नाही. एवढे खरे आहे की तो आपल्या घराण्यातला होता व याच वाड्यात राहत होता. रेखा, त्यावेळचे दिवस इतक्या अंतरावरून आपल्याला अगदी सोन्यासारखे वाटतात. पण मला वाटते त्यांना एक काळी बाजूही होती. पुरुष लोक 2-2, 3-3 बायका करायचे. शिवाय बाहेर अंगवस्त्रेही असायची. अशा या जमान्यात बायकाही काही वेळा बिघडल्या तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. या त्र्यंबकजीचे तिसरे लग्न बऱ्याच उतारवयात झाले. जानकीबाई फार हुशार चुणचुणीत होती. मला तर काही वेळा असे वाटते ते आपल्या वेळेपूर्वी 100 वर्षे तरी जन्मास आली. ते तिचे युग नव्हते असे अतिशय खेदाने म्हणावे लागते. नाच, मैफली, जुगार यावर असल्या फंडात त्र्यंबकजीचे घरी कितपत लक्ष असेल याची शंकाच येते. जानकीबाईची व्यवस्था आपल्या वाड्यात होती. त्र्यंबकजी मुक्कामाला असला तर सारा वाडा दणदणून जायचा. तो पुण्याला किंवा सातारला गेला की सगळा शुकशुकाट व्हायचा. मग जानकीबाई, तिच्या 3-4 बाया आणि खाजगीतले 4 भालदार एवढीच मंडळी वाड्यावर असायची. तरुण वय, सुंदर रूप, हातात पैसा, गावात मान मराबत आणि एकटेपणा. मला वाटते या सर्वावर मात करायला एखादी पुराणातली पतिव्रताच हवी. आणि आपण खेदाने एवढेच म्हणू शकतो की जानकीबाई पतिव्रता नव्हती किंवा राहिली नाही. त्याचे नावगाव मला माहीत नाही. माहीत असते तरी लिहिले नसते. पण माहीत नाही हेच खरे. हा प्रकार बरेच दिवस चालला होता. महिन्यातून एखादा दिवस त्र्यंबकजी आला तरी पुष्कळ. बाकी सर्व जानकीबाईंचे राज्य. पण तिच्या दुर्दैवाने कोणीतरी विश्वासघात केला आणि त्र्यंबकजीच्या कानावर सारा प्रकार गेला. एके रात्री अचानकपणे तो हजर झाला. इतका गुपचूप आला की कोणी म्हणतात घोड्याच्या टापांना फडकी बांधली होती. चौकात त्याला कोणीतरी हटकले व 2-4 शब्द वरती जानकीबाईच्या कानावर गेले.
त्र्यंबकजी वाऱ्यासारखा झपाट्याने खोलीत आला, पण तरीही उशीर झाला होता. खिडकीतून गच्चीवर व तेथून हिकमतीने खाली उतरणारी ती अस्पष्ट आकृती तेवढी त्याला दिसली. बराच वेळ तो खिडकीपाशी उभा होता. बागेतून कोणीतरी धावत धावत गेले व त्या पडळीत शिरले एवढेच त्याला दिसले. एव्हाना सारा वाडा खडबडून जागा झाला होता. त्याने दोघांना पडळीवर पहारा करायला पाठवले व मग तो जानकीबाईकडे वळला. आता तुमच्या खोलीत कोण आले होते? त्याच्या प्रश्नाला काही उत्तर आले नाही. पुन्हा एकदा त्याने तोच प्रश्न विचारला. माझ्या खोलीत कोणी नव्हते, मीच एकटी होते, जानकीबाई म्हणाली. तिची दासी तिच्या शेजारी थरथरत कापत उभी होती. ती खोलीत असताना असली प्रश्नोत्तरे करायला त्र्यंबकजी व जानकीबाई दोघेही खरोखर भानावर नसले पाहिजेत. पण एका अर्थी तेच उत्तम झाले, कारण पुढे त्या दासीकडूनच ही सर्व हकीकत सर्वश्रुत झाली. तिच्याकडे वळून त्र्यंबकजी म्हणाला, काय ग तुझं नाव? जा बाईसाहेबांच्या खोलीतली देवीची मूर्ती घेऊन ये. दासी धावत पळत जाऊन सोन्याची ती सुबक मूर्ती घेऊन आली. त्र्यंबकजीने ती मूर्ती मध्ये चौरंगावर ठेवली व तो जानकीबाईला म्हणाला, देवीवर आपण हळदी कुंकू वाहा व देवीच्या साक्षीने सांगा. जानकीबाईचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता, पण ती क्षणभरही बावरली नाही. तिने थरथर हातांनी त्या देवीवर हळदी कुंकू वाहिले व कापऱ्या आवाजात ती म्हणाली, देवीची साक्ष घेऊन मी सांगते की आता माझ्या खोलीत कोणी नव्हते. त्र्यंबकजी त्याच पावली महालाबाहेर गेला. ज्यांनी ज्यांनी त्याला त्या रात्री पाहिले ते सांगतात की उरलेली सारी रात्र त्याने ओसरीवर एरझाऱ्या घालण्यात घालवली व पहाटे फटफटते न फटफटते तोच तो बागेत गेला. सर्व गडी जमा झाले होते व पडवेभोवती पहारा करीत होते. त्यापैकी एकाला त्याने गावात पाठवले व त्याच्याबरोबर निरोप दिला की गावात जो काही हिरवा चारा कडबा असेल त्याचे माप आज सरदारांच्या वाड्यात टाकायचे आहे. सूर्य हातभर वर आला नाही तोच वाड्याशी बैलगाड्यांची ही झुंबड उडाली. सगळ्या गवताची पडळी समोर गंज रचण्यात आली व तिथल्या तिथे पैसे चुकते करून सर्व गाडीवानांना वाटेला लावण्यात आले. दिवाणखान्याच्या खिडकीचा चिकाचा पडदा मधून मधून हलत होता. त्यामागे उभी राहून जानकीबाई पाहत असेल व त्र्यंबकजींच्या मनात काय असावे याबद्दल काही ना काही तर्क करीत असेल. पण त्याच्या मनात काय होते हे तिच्या स्वप्नातही आले नसते. दिवस मावळला तरी त्याने सर्व गड्यांना हुकूम दिला की पडळीत हे सारे गवत रचा. हिरवेगार गवत, कडब्याच्या पेंड्या सारे काही ते लोक आत रचायला लागले. आणि मग जानकीबाईला त्र्यंबकजीच्या खऱ्या हेतूची कल्पना आली.
सारी रीतभात विसरून ती तशीच धावत धावत खाली बागेत गेली व त्र्यंबकजीला म्हणाली, नको नको, मी सांगते, मला हवी ती शिक्षा करा, पण असे करू नका. आणि त्र्यंबकजी दगडासारख्या कठीण आवाजात म्हणाला, तुमची खोली रिकामी होती असे तुम्ही देवीच्या साक्षीने सांगितलं आहे. तिने त्याची विनवणी केली, पाय धरले, त्याच्या पुढे पदर पसरला. कदाचित दुसऱ्या कोणासाठी तरी जानकीबाईंनी आपली मर्यादा सोडावी, मान विसरावा, इतके दिनवाने व्हावे, याने त्याचा संताप आणखीच शिगेला पोहोचला असेल. पण त्याने आपला आवाज चढवला नाही, तिच्याकडे पाहिलेही नाही. तो एकच वाक्य परत परत म्हणत होता, देवीच्या साक्षीने तुम्ही सांगितले आहे की तुमची खोली रिकामी होती. पडळ भरू लागली. शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात. पण तो काळच क्रूर होता. भालदारांनी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्याचाही उपयोग केला असे म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. जानकीबाई तेथेच रडत विनवण्या करत बसली होती. शेवटी ते पडळीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत निघून गेली. खालपासून वरपर्यंत त्या लोकांनी पडळ गवताने गच्च भरली. आतला आवाज दमल्यासारखा क्षीण झाला व शेवटी पार थांबला. आसपास खच्चून भरलेले, सारखे उबत जाणारे गवत, त्यातील किडे हळूहळू बंद होत जाणारी हवा. मला नाही वाटत मरण यापेक्षा सावकाश व क्रूर रीतीने येऊ शकेल. पाषाण हृदयाचा त्र्यंबकजी 3 दिवस व 3 रात्री पडळी समोर जातीने हजर होता व मग महालाकडे न पाहता घोड्यावर बसून निघून गेला. पण त्याची सुडाची इच्छा पुरी झाली, कारण खरी शिक्षा महालात मागे एकटी राहिलेल्या जानकीबाईला झाली. तिच्या नजरेसमोर तिच्या प्रियकराचे जिवंत थडगे होते. असे म्हणतात की त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली. तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले. नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली. तिने महाल सोडून जाण्याचा प्रयत्न केला, पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैदी करण्यात आले होते. वर्षभराच्या आत ती म्हणजे पूर्वीच्या जानकीबाईंची केवळ सावलीच राहिली. थरथर कापत, एवढ्याशा आवाजालाही दचकत, सारखी खांद्यावरून मागे पाहत, भिंतीच्या आधाराने चोरट्यासारखी ती महालात वावरू लागली. हे असे फार दिवस चालणे शक्य नव्हते. ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच. एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या. गडी माणसे आत गेली. तेव्हा ती एका कोपऱ्यात
अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती. डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता. ती सर्वांची ओळख विसरली होती. वैद्य आले, पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही. तोंडात काही घातले की ती लागलीच थू थू करून बाहेर थुंकायची. शेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली. पण रेखा, ही घटना जरी दुर्दैवी असली तरी तिच्याशी आपला काही संबंध नाही. पुढे काय झाले त्याच्याशी आपला संबंध आहे असे वाटते तर मग वाच. असे दिसते शेवटी उतार वयात त्र्यंबकजी शिवदुर्गच्या वाड्यात येऊन स्थायिक झाला. दरबारातला मानमरातब कमी झाला होता. कंपनीची वारेमाप उधळपट्टी केल्यामुळे आता जवळ मायाही फारशी राहिली नव्हती. स्वार्थी व बेदरकार स्वभावामुळे आयुष्यात खरे मित्रही जोडले गेले नव्हते. आपल्या डोळ्यासमोर गात्रे थकलेला, पूर्वीच्या आठवणींच्या काळात वावरणारा एखादा त्र्यंबकजी येतो. आता त्याच्या सोबतीला कोणी नाही. पैशाबरोबर सवंगडीही गेले आहेत. त्याच्या सोबतीला त्याची पूर्वकर्मेच तेवढी आहेत. या शेवटच्या दिवसात त्याला आपल्या दुष्कृत्यांचा काही पश्चाताप झाला असेल का? आपण काही सांगू शकत नाही. कारण या बाबतीत इतिहास मौन पाळतो. काहीही असो, त्याला तेथे शांतता लाभली नाही, ही गोष्टही सत्य आहे. आल्या आल्या काही दिवसातच त्यांनी वाड्यात सर्वत्र उदबत्ती लावून ठेवायला सुरुवात केली. त्याशिवाय खोल्या खोल्यातून ऊद होतेच. त्यात माणसांना येता जाता धूप, चंदनाचा चुरा असे काही सुगंधी पदार्थ टाकायच्या सूचना होत्या. हे सुगंधाचे वेड त्यांना एकाएकी कसे लागले हे त्यांनी प्रथम कोणाजवळ बोलून दाखवले नाही. आणि मग एके दिवशी त्यांनी वाड्याच्या बागेतले अंगणातले सगळे गवत छाटून टाकण्याचा हुकूम दिला. स्वतः जातीने हजर राहून गवताचे पाते न पाते तोडले गेले का नाही ते पाहिले. त्यांच्या एकाच वाक्यावरून आपण जो काही तर्क करायचा तो करू शकतो. सारखा वास येत असतो या गवताचा. ते स्वतःशीच पुटपुटलेले जवळपासच्या कोणीतरी ऐकले. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.